हॅलो, वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांना आज आपण इंडियन स्पॅरोबद्दल थोडी माहिती बघणार आहोत. चला तर मग. इंडियन स्पॅरो म्हणजे ती छोटीशी चिमणी जी आपल्या घराच्या आसपास दिसते. म्हणूनच तर तिला आपण हाऊस स्पॅरो असं म्हणत असतो. तिला मानवी वस्तीच्या आसपास राहायला फार आवडतं. ती ग्रामीण भागातही आढळते, शेतामध्ये सुद्धा आढळते आणि शहरामध्ये घराच्या कपारीमध्ये ती आढळते. म्हणजेच ती भारतामध्ये सर्वत्रच आढळते. तिचे शारीरिक वैशिष्ट्ये म्हणजे 14 ते 16 सेंटीमीटर तिची लांबी व 25 ते 40 ग्रॅम तिचे वजन. तिचा रंग तपकिरी, पांढरा व काळा मिश्रित असतो. मेल पक्षामध्ये गळ्याजवळ काळा ठिपका असतो. फिमेल साधारण फिकट तपकिरी रंगाची असते. घराच्या छपरामध्ये, झाडांवर, शेतामध्ये, शहरात सुद्धा त्या आढळतात. तिचे अन्न हे प्रामुख्याने धान्य, बिया व छोटे कीटक, कधीकधी अन्नाचे तुकडेसुद्धा असते. तिचे आयुष्य साधारणपणे 3 ते 5 वर्ष असते. चिमणीसुद्धा निसर्गातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे ती दुर्लक्षित नको. निसर्गातील तिचे अस्तित्व मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपण स्वतःसुद्धा तिला वाचवण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थ्यांनो, आजकाल या चिमण्यांची संख्या थोडी कमी दिसते. मी जेव्हा लहान होते तेव्हा या चिमण्या होत्या. इतर त्या छोट्या काळ्या चिमण्या मात्र तेव्हा दिसत नव्हत्या. परंतु आता त्यांची संख्या वाढली आणि यांची संख्या कमी झाली असं जाणवते. त्यांची संख्या कमी व्हायला अनेक कारणं आहेत. मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे त्यांची संख्या कमी झालेली आहे. तसेच शहरामध्ये सिमेंटचे घरं आहे, त्यामुळे कडे कपारी त्यांना लपण्यास जागा कमी आहे. वाहतूक वाढलेली आहे, सर्वत्र मानवी संचार झालेला आहे व त्यामुळे त्यांची संख्या कमी होत गेलेली आहे. घराभोवती असलेली झाडांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना राहायला जागाच सापडत नाही. तसेच कीटकनाशकांचा अतिशय वापर सुरू असल्यामुळे ही चिमणी दिसेनाशी झालेली आहे. 20 मार्चला वर्ल्ड स्पॅरो दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आपणही आपल्याकडून काही प्रयत्न करू शकतो. जसे की आपल्या घराच्या भोवताली आपण झाडांची संख्या वाढवू शकतो. त्यामध्ये त्यांना पाणी पिण्यासाठी ठेवू शकतो. त्यांना अन्न म्हणून घरातील दाणे सुद्धा देऊ शकतो. जास्तीत जास्त झाडांमुळेच त्यांची संख्या वाढणार आहे आणि आपण थोडा तरी प्रयत्न त्यांच्याबद्दल करायला हवा. धन्यवाद.